श्रावणी शुक्रवारचे महत्त्वाचे नियम पुढीलप्रमाणे आहेत. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी ज्योती देवीची पूजा केली जाते. ही पूजा संततीच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी असते. पूजा करण्यासाठी घर स्वच्छ ठेवावे आणि महिलांनी शुचिर्भूत होऊन सौभाग्य अलंकार परिधान करावे. ज्योतीची पूजा करताना दुर्वा, आघाड्याची पाने, फुले आणि 21 मण्यांचे कापसाचे केज वस्त्र वापरून माळ तयार करावी आणि ते देवीला अर्पण करावे. हळदी, कुंकू, अक्षता, गंध, धूप आणि दीप दाखवावे. तसेच पुरणपोळी किंवा चणे फुटाण्यांचा नैवेद्य देणे आवश्यक आहे. पूजा झाल्यानंतर मुलांचे औक्षण करावे. त्यांच्या आरोग्य आणि सौख्याची प्रार्थना केली जाते. परगावी मुलांसाठी 4ही दिशांना औक्षण करावे. व्रताचे पालन करताना संध्याकाळी सुवासिनींना भोजन द्यावे. त्यांची खणा नारळाने उटी भरावी. काही ठिकाणी श्रावणी महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत देखील केले जाते, ज्यासाठी वेगळा विधी पालन केला जातो. उपवास ठेवणे शुभ मानले जाते, पण आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ते संतुलन ठेवावे. पूजा करताना आरती आणि मंत्रपठण करावे, जसे की जय देवी जय देवी जय ज्योती जननी. श्रावणी शुक्रवार व्रताचा दिवस संपूर्ण पवित्रतेने आणि श्रद्धेने साजरा करावा. हे नियम श्रद्धेने आणि पारंपरिक विधीने पार पाडल्या